सर्व शेतकरी मोठे खुश झाले. चेहऱ्यावर शेतकऱ्यांचा आनंद आणणारा आजचा व्हिडिओ असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, अखेर ती घोषणा झाली जी लाखो शेतकरी बांधव इथं कर्जमाफीची वाट बघत होते. तर अखेर आता कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. कोर्टाच्या दबावामुळे सरकारला कर्जमाफी करणं इथं भाग पडलं. या दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर सरकारने आता एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय कर्जमाफी संदर्भातील घेण्यात आला. शेतकऱ्यांचे सरकारने आता आभार मानले पाहिजे. या कर्जमाफीमध्ये लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळाला. बऱ्याच दिवसांपासून अनेक इथं ठिकाणून सांगितलं जात होतं. आपण देखील पाहिलं आणि काही दिवसांपूर्वी देखील माहिती आपण बघितल्या. त्यामध्ये सांगितलं होतं की दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार. म्हणजेच राज्य सरकारने या दिवाळीच्या वेळेवर कर्जमाफीची घोषणा करील अशी त्यांनी सांगितलेलं होतं. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता ती बातमी आता खरी असणार आहे. बघा 8 ते 15 दिवस इथं चालू होती. आता त्या 8 ते 15 दिवसाच्या आतमध्ये या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय आता कोर्टाने आदेश देऊन टाकलेला आहे सरकारला. आता बघा किती लाखपर्यंत तुमची शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार. बघा रेग्युलर कर्ज भरणाऱ्याचं काय होणार. बघा एक प्रोत्साहन अनुदान मिळेल आणि जे थकीत शेतकरी आहेत त्यांचं किती लाखापर्यंत कर्जमाफ झालं. बघा याबद्दल आज ताजा अपडेट आज आपण बघणार आहे. 100% हे खरी बातमी असणार आहे आणि 100% तुमचं कर्जमाफ होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसाला इथं शेतकरी वाट बघत होते की आमची कर्जमाफी कधी होणार, सरकारने दिलेला शब्द कधी पूर्ण करणार. तर बघा या पार्श्वभूमीवरती कोर्टाने आता स्वतः सरकारला इथं आदेश दिलेला आहे. आता तुमची 1.5 महिन्याच्या आतील कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. परंतु काही पात्र जिल्ह्यांची कर्जमाफी या पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे. तर किती पहिल्या टप्प्यामध्ये पात्र जिल्ह्यांची कर्जमाफी होणार, त्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, नक्कीच बघा. आता बघा शेतकरी मित्रांनो, हे कर्ज कोणत्या वर्षीचं माफ होईल. तर बघा तुम्ही 2023 मध्ये कर्ज काढलं असेल किंवा 24 मध्ये किंवा 25 मध्ये कर्ज काढलं असेल किंवा 23च्या आधी तुम्ही कर्ज काढलं असेल तर ते कर्ज थकीत असेल तर ते रेग्युलर थकीत कर्ज तुमचं असणार आहे. तर थोडक्यात ही माहिती आपण जाणून घेऊया की कितीपासून तुमचं कर्ज माफ होणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा 2022ची कर्जमाफी हे आपण माफ करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारवर कर्जमाफीचा मोठा दबाव इथं कोर्टाने इथं क्रिएट केलेला आहे. तर 2025च्या कर्जमाफीसाठी सरकारने 3 टप्प्यात कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. ज्या पहिल्या टप्प्यांमध्ये कर्जमाफी होईल त्या जिल्ह्यांची यादी आता सध्या सरकारने प्रकाशित करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये फक्त काही जिल्ह्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. म्हणजे ज्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचं इथं 2 लाख रुपयापर्यंत थेट कर्जमाफ होणार. बँकेवरून तुमचं कर्जमाफ आता कमी होणार. तुमच्या बँकेच्या खात्यामधून आता 2 लाख रुपये कर्जमाफीचे कटणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आता सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारने बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये हा कर्जमाफीचा निर्णय पूर्ण झाला. आता बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना लक्ष्मी पावली आता असं दिसून येत आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजची असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू होती. आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता आताच काही दिवसांपूर्वी वितरित करण्यात आला होता. त्यामुळे सरकारकडे एक मोठा निधी लाडकी बहीण योजनेला गेला. त्यामुळे कर्जमाफीसाठी राज्य सरकारची तिजोरी इथं जवळपास रिकामी होती. मात्र नुकताच इथं केंद्र सरकारकडून झालेल्या इथं बैठकीमध्ये हा मदतीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. आता काही दिवसात झाले. आता भरपूरसे शेतकरी बांधव वाट बघत होते कारण की आमची कर्जमाफी कधी होणार कधी होणार. तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता समिती इथं नेमण्यात आल्या. त्या समितीमध्ये पात्र शेतकऱ्यांची तपासणी करून सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितला. बघा शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी सांगतो आणि बघा किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार मी तुम्हाला सांगितलं. फक्त तुम्हाला जिल्ह्यांची यादी बघायची आहे आणि काही ठराविक कामे तुम्हाला करून घ्यायची आहे. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील सर्व योजना आणि इतर योजनांची माहिती सर्वात आधी तुम्हाला भेटत राहणार. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतीसाठी तुम्ही शेती पिकाच्या नावावर कर्ज घेतलं असेल तर ते सर्व कर्ज तुमचं माफ होणार आहे. आता बघा राज्य सरकारकडे आधीच कर्जमाफी करण्याची कमी निधी असल्यामुळे राज्य सरकारने इथं कर्जमाफीपासून जेवढे शेतकरी अपात्र करतील तेवढे राज्य सरकारचा फायदा आहे. कारण कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारला कमी निधी लागेल. आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही पात्र आहोत का, तर बघा तुमची पात्रता तुम्ही स्वतः चेक करू शकता. ते कसं करायचं लक्षात ठेवा. ही कर्जमाफी फक्त खरी आणि पात्र असलेल्या शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे. जे शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कर्ज काढलं असेल, सपोज तुम्ही तुमच्या घरावरती कर्ज काढलं असेल तर ते कर्ज माफ होणार नाही. तुम्ही शेती पिकाच्या सातबाऱ्याच्या नावावरती तुम्ही कर्ज काढलं असेल आणि तुम्ही घर सुद्धा बांधलं असेल, गाडी घेतली असेल तरी तुमचं कर्जमाफी होणार. फक्त बँकेमध्ये तुमचं सातबाऱ्याची इथं नोंद असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. तरी कर्जमाफीच्या छोट्या छोट्या मिस्टेक ज्या शेतकऱ्यांनी केल्या असतील तर त्यांची कर्जमाफी होणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शेती पिकाच्याच नावावर तुम्ही कर्ज काढलं असेल तरच तुमची कर्जमाफी होणार. बघा मात्र सरकारने रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही इथं विचारलेलं नाही. बघा जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत असतात मग त्या शेतकऱ्यांचं काय, त्या शेतकऱ्यांची तर कर्जमाफी होणार नाही. मग त्या शेतकऱ्यांनी बघा 2 लाख 5 लाख जे काही कर्ज उचलून ते काही कर्ज त्यांनी रिन्यू केलं असेल भरलं असेल तर
तर त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान 25 ते 50,000 रुपयेपर्यंत बोनस म्हणून दिलं जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, मेहनतीचा सन्मान आणि प्रकाशितपणाचे इथं बक्षीस इथं सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे जे रेग्युलर कर्ज भरतात. आता बघा कोणते 20 जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफीसाठी निवडण्यात आलेले आहे. तर चला पटकन आपण 20 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. तर बघा पहिला जिल्हा इथं सांगण्यात आलेला आहे बघा अहमदनगर, दुसरा जिल्हा नंदुरबार. आता बघा इथं सर्व जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो, सविस्तरपणे तुम्हाला सर्व जिल्ह्यांची यादी बघून घ्यायचं आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, वर्धा, भंडारा, त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, लातूर, नांदेड, बीड, सातारा, सांगली, पालघर, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बघा रायगड, रत्नागिरी, जालना, त्याचबरोबर बघा इथं नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर या सर्व जिल्ह्यांना 100% तुम्हाला कर्जमाफी होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की बघा या पहिल्या जिल्ह्यांमध्ये आता सुद्धा चेकिंग चालू आहे. तर गेल्या एका हप्त्यामध्ये तुम्हाला कर्जमाफीचा SMS तुमच्या स्मार्टफोनवरती येणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली. लक्षात ठेवा, कोर्टाचा आदेश म्हणजे फायनल निर्णय असतो. आता बघा जे शेतकऱ्यांसंदर्भातील मुख्यमंत्र्यांनी आता आश्वासन दिली होती, खोटी आश्वासनावर आता कोर्टामध्ये बैठक बसली. कोर्टाच्या बैठकीमध्ये जर तुम्ही आश्वासन दिलं नसतं तर कदाचित तुम्ही निवडून आले नसते, तुमचे सरकार सत्तेवरती बसले नसते. तर या कारणास्तव तुम्ही आश्वासन दिलं, आता ते पूर्ण करणं भाग पडलं आहे. तर तसा आदेश आता कोर्टाने दिला. गेल्या 1.5 महिन्यामध्ये तुमची कर्जमाफी होण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आता 1.5 महिना गेला, आता 1 हप्ता बाकी असल्यामुळे तुमच्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आता सरकारने दिला आहे. आता बघा 2023 ते 22 पासून तुम्ही काही 2025 पर्यंत कर्ज काढून ठेवलं. आज ही दिवाळीच्या निमित्त शेतकऱ्यांसाठी खरी आनंदाची बातमी ठरलेली आहे. बघा मुख्य मुद्दा आहे की आता कर्जमाफी होईल का, तर बघा इथं आज कर्जमाफी होणार नाही, परंतु येणाऱ्या पुढील 14 नोव्हेंबर पासून पुढे कर्जमाफी होण्याची जवळपास 90% शक्यता आहे. कारण आजपर्यंतची माहिती सांगितली आहे की कर्जमाफी नोव्हेंबर महिन्यात इथं शक्य आहे. कारण की बघा एकतर निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे आणि दुसरं म्हणजेच की बघा इथं विचारलेलं आहे की आता पूर्णपणे इथं तयारी व्हायची आहे आणि कर्जमाफी होण्याच्या इथं हालचाली सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्यापासूनच इथं सुरू होणार आहे. बघा आता 1.5 महिना म्हटलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची माहिती स्वतः त्यांनी सांगितलेली आहे. 2022 पासून तुम्ही जर का कर्ज काढून ठेवलं असेल तर ते सर्व कर्ज तुमचं माफ होणार आहे फक्त 2 लाखापर्यंत. बाकी बघा तुमचा 7/12वरती तुमच्या आधार कार्डवरती आणि फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाची तुमच्यासाठी असणार आहे. 7/12 आठव फार्मर आयडी आणि बँक खाते यावरती सर्व तुमचं नाव सारखं असायला पाहिजे. जर कदाचित तुमच्या नावामध्ये चुकीची मिस्टेक असेल, नाव कम जास्त असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल, हे तुम्हाला लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायचे आहे. तुमचं आधार कार्ड अपडेट करून ठेवायचं आहे. तुमचा आधार कार्ड नंबर इथं जसं की बँकेला लिंक असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्या व्यतिरिक्त सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. कदाचित कर्जमाफीचा फायदा तुम्हाला होणार नाही या चुकीच्या माध्यमातून. तुम्ही जर काही चूक करून ठेवली असेल तर बाकी अशा पद्धतीचे तुम्हाला चूक दुरुस्त करून घ्यायची आहे. कदाचित तुमची कर्जमाफी लवकरात लवकर पहिल्या टप्प्यामध्ये होण्याची शक्यता असणार आहे. तर बघा अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि अशाच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.